हे ज्ञान आहे ना, ते तुम्हाला मी सुपारीच्या खांडासारखा हातावर आणून दिले. सुपारी मिळवायला केवढे कष्ट लागतात. बाजारात विकत आणली गोष्ट वेगळी आहे, स्वतः झाड लावून घ्यायची झालं तर केवढे कष्ट लागतात. ते सहजपणे गुरुने तुमच्या हाती आणून दिलं. तसे ज्ञान आहे ते तुम्हाला गुरुने सहजपणे हाती आणून दिलं. इतकं जटिल आहे, इतकं सूक्ष्म आहे. चार देहाचं निरसन आणि पंचमहाभूताचं विवरण हे घडल्याशिवाय आत्मदर्शन होत नाही. त्यासाठी जे तुम्ही अज्ञानामध्ये जे जडत्व आहेत त्यांना देव मानतात, कल्पनेतले देव मानतात, परंपरेने आलेले देव मानतात, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ देव जो तुमच्या ठाई आहे, तुमच्या अंतरी आहे, त्याला ओळखा, त्याला जाणा. म्हणजे जे निसर्गदत्त महाराज सांगितले 16 जाणा अस्वस्थ राहा, हे या ग्रंथातून आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि खरंच सुख, शांती, समाधान आणि मोक्ष मुक्ती तेव्हा प्राप्त होणार. गुरुकृपा झाली तर धनसंपत्ती, ऐश्वर्य, कीर्ती, प्रताप, मोक्ष मुक्ती सर्व काही प्राप्त. पण गुरुला शरणागती, पूर्ण शरणागती झालं पाहिजे. मी पण आहे परिपूर्ण शरणागती आणि गुरुसेवेला वाहून घेतलं पाहिजे. प्रपंचातली कर्म तो गुरु बरोबर करून घेतो. पण जर तुम्ही प्रपंचाला 1 नंबर देत असाल आणि परमार्थाला 2 नंबर देत असाल तर प्रपंच तुमचा धड चालणार नाही. पण तुम्ही जर परमार्थाला 1 नंबर देत, प्रपंचाला 2 नंबर देत असाल, भार गुरुवर टाकत असाल, त्या परमार्थाला टाकत असाल, तुझा प्रपंच उत्तम होतो. म्हणून मग अशी मी म्हणालो की सकाळी लवकर उठून घ्यावं, तिथे काय कामकाज आहे तयारी करावं, लवकर म्हणजे तुम्ही चालू करावं, मग प्रसाद घ्यावा, थोडा विश्रांती करावी, ध्यान करावं त्याच्या दिवशी. नाहीतर उशिरा यायचं, पळापळ करून करायचं, पळापळ खायचं आणि पळापळ पळायचं. कुठलं श्रावण झालं, कुठली भक्ती झाली, काय करतो होता, कशासाठी करतो. नाही केलेलं बरं, करा तुमच्याकडे काय करायचं ते करा, असं आम्ही सांगतो. काय चुकीचं आहे. आम्ही व्रत घेतो. तुम्ही जसं कार्तिक महिन्यातलं व्रत घेता गुरुवार, आम्ही आमच्या गुरुचं व्रत घेतलेलं आहे आणि त्या व्रतापुढे आम्ही करतो, आम्ही करणार. तुम्हाला आवडलं तर आमच्याबरोबर तुम्ही सहभागी व्हा, तुम्ही ते पुण्य प्राप्त करू द्या, हे आमचं सांगणं आहे, आमची विनंती आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला जर कधी कठीण शब्द वापरला तर त्याच्यासाठी वाईट वाटून. गुरु हा परमसुख आहे, परमात्मा ईश्वर देव आहे. त्याच्या शब्दावर आपण बोलतो तेव्हा आपण डायरेक्टली इनडायरेक्टली त्याचा अपमान करतो. आपल्याला मोठे करतो आणि गुरुला लहान विवेकाने बोलताना विचारायला बोलतो आणि सगळ्यांचं मन जिंका, कोणाच्या मनाला धक्का लावून सगळ्यांचं प्रेम प्राप्त करा. त्या प्रेमातूनच तुम्हाला चालना मिळणार. त्याच्यामुळे तुमच्यातलं देवत्व लोकांपर्यंत पोचणार आणि त्याचा आनंद सुख हा वेगळा आहे. जबरदस्तीने अहंकाराने मिळवलेला आनंद असुरी आनंद आहे. पण मात्र लीनतेने, प्रामाणिकपणे, समर्पणातून, प्रेमभावाने मिळवलेला आनंद सुख, शांती, समाधान देतो, मोक्ष मुक्ती देतो आणि आपल्या मुलाबाळांचं कल्याण होतं, आपल्या पिढ्यानपिढ्यांचं कल्याण. म्हणून ज्ञान प्राप्त करा आणि त्या ज्ञानाने तुमच्या शास्त्रात लिहिलं आहे इकडच्या 42 पिढ्या, बापाकडच्या 42 पिढ्यांचा उद्धार होतो. लोक थोडीशी भक्ती करतात, ते म्हणतात आता माझ्या मुलांचा, माझ्या पिढीचा उद्धार होईल. नाही बाबा, तुला समर्पण करायला लागेल, पूर्ण ज्ञान मिळायला लागेल, तुझ्यातले दुर्गुण आहे ते दूर करून टाकायला लागेल आणि तुला परिपूर्ण सत्वगुणात्मक व्हायला लागेल. तेव्हा तुला तमोगुण रजोगुणाचा त्याग करायला लागेल. तेव्हा तुला आत्मदर्शन होईल आणि मग त्याची प्रचिती लोकांना होईल. लोक तुझी सेवा करायला. संतांची जी सेवा जी घडते आहे ती त्याच्यातूनच घडते आहे. काही लोकांना संत ओळखणे अवघड आहे, कारण परंपरेप्रमाणे भगवी घातलेले, दाढी वाढवले, जटा वाढवलेले संत आहे त्याची कल्पना लोकांची झालेली. काल एक ग्रस्त भेटले मला, खूप ठिकाणी जातात आणि बोलता बोलता असंच म्हणाले, महाराज तिथे समाधान तेवढं मिळत नाही, इथे आल्यावर. कारण तिथे करोडो रुपये आहेत त्यांच्याकडे,
लोक येतात ते वेड्यासारखे तिकडे दान पुण्य करतात, करोडो रुपये त्यांच्याकडे आहे. पण तुम्ही पाठीमागे गेले किंवा रात्री पाहिले की गाजाच्या रस ओळखात धुंदीत आहेत, मस्तीत आहेत. दोघीपणाने लोकांना आशीर्वाद द्यायचा. लोक खऱ्या मनाने दान करतात म्हणून त्यांना आशीर्वाद मिळतो त्या परमेश्वराचा, यांचा आशीर्वाद नाही. ते खोटारडे काय आशीर्वाद? ते लोकांची पुण्य दान वृत्ती जी आहे त्याच्यातून त्यांना पण मिळतं. पण त्या त्यांनी केलेल्या दानाचा दुरुपयोग काय होतो हे त्यांना माहीत नाही. म्हणून पुन्हा असं सांगितलेलं आहे, सत्पात्र दान करावं पाहिजे. दान करायला पाहिजे. आपल्या कमाईचा एक असतो शिस्सा देवासाठी, धर्मासाठी वापरला पाहिजे, भक्तीसाठी, जनकल्याणासाठी वापरला पाहिजे असं शास्त्र सांगतं. ते म्हणजे तो जो नियम ज्याने पाळला त्याच्या प्रपंच त्याला काही कमी केलं. म्हणून सद्गुरूचा मठ आहे, सद्गुरूचं स्थान आहे, हा कार्यक्रम आयोजित आहेत मठामंदिरामध्ये, तिथले काही व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हातभार लावता आला ते जरूर लावा. त्याच्यापेक्षा आणखी मोठं पुण्य झाले. तिथे दान पुण्य केलं फुकट झाला नाही. मोठेपणाकडे पुढे जाऊन पावत्या पाडतात, त्याचा फार मोठा समजून घ्या. आणि काय तुमच्याकडे नसलं तरी चालतं. भक्तीमध्ये काया वाचनाने भक्ती करायची आहे. तन मन धन तीन गोष्टी भक्तीला मदत करायची. तुमच्याकडे धन नसेल धनाने करा. तुमच्याकडे शरीर सुदृढ असेल तर शरीराने करा, तनाने करा. धन असेल धनाने करा. दोन्ही तुमच्याकडे असतील तर मनाने करा. पण भक्ती करा. त्याच्याशिवाय उद्धार नाही, मोक्ष नाही, मुक्ती नाही, सुख नाही, शांती नाही, समाधान पण नुसत्या धनसंपत्तीने आणि उपाधी जगातल्या मोठेपणामुळे सुख नाही प्राप्त. जोपर्यंत तुम्ही एखाद्या पदावर आहात तोपर्यंत तुम्हाला मान आहे. पदाच्या खाली गेला तुम्हाला कुठला सुद्धा होतात अवेलना होतात. म्हणजे ते अवेलना होण्यात असे पदा कृष्णामध्ये पण म्हणण्याकरता हे भगवंताच्या सेवेतलं पद आपलं करून जाऊ काढून घेऊ शकतो. कारण त्याच्या हृदयाशी तुमचा ठाव त्याची ऐक्य तुम्हाला त्या भगवंताशी ऐक्य झालं तुमचं की तुम्हाला दूर कोणी करू शकत नाही. मग तुम्हाला जीवनात काही करू करणार. तुमच्यावर कोणाचं कमी कर्तृत्व चालणार नाही. तुम्हाला कुठे हात दाखवायची गरज नाही. तुम्हाला तुमच्या पत्रिका घेऊन जायची गरज नाही. अज्ञानात ते करू नका. हा सगळा संतांवर टाका, सद्गुरू टाका आणि साधन भक्ती करा. त्याच्यासाठी श्रवण भक्ती आहे. श्रावण मास आहे तर उत्तम श्रावण करायला श्रवण करायला पाहिजे. श्रवणाचं मनन झालं पाहिजे आणि मननाचा निधिध्यासन झालं पाहिजे. तेच मगाचं जे बोललो त्याचा अर्थ हाच आहे. श्रवण काय करायचं? श्रवण तर जे ज्ञान आहे ते शाश्वत आहे त्याचं श्रवण करा. पण अशाश्वताचंही श्रवण झालं पाहिजे. अशाश्वत कळलं, नित्या कळलं तर सत्य कळलं, अज्ञान कळलं तर ज्ञान कळलं. म्हणून अज्ञानसुद्धा माहिती पाहिजे आणि ज्ञान पण माहिती पाहिजे. तर दोन्हीचं श्रवण सद्गुरू वेगवेगळं करत असतात. म्हणून ते श्रवण झालं पाहिजे. त्या श्रवणाचं मग आपण मनन केलं पाहिजे. विषयांना ग्रंथ ऐकला, घरी वाचला, सद्गुरूने काय बोललं सारखं घोळत गेलं पाहिजे, आठवत गेलं पाहिजे. आणि त्याच्याप्रमाणे आपण आपल्यामध्ये तिथे शोध घेत टाकतो ते म्हणणं आहे. आणि मग निधिध्यासन. निधिध्यासन म्हणजे काय आहे तर आपल्या जीवनामध्ये आपण वापरायला सवय केली पाहिजे. आपण त्याचं वागायला सवय केली पाहिजे. त्याचा वापर करायला सवय केली पाहिजे. तेव्हा आत्मसाक्षात्कार होतो. म्हणजे आपल्या आत परमात्मा आहे त्याचा अनुभव होतो, त्याची येतो. म्हणजे सुख आहे, शांती आहे, समाधान आहे. काही कमी करू. तुमच्या आशीर्वाद, तुमच्या वचनाने, आशीर्वचनाने लोकांचं कल्याण आहे. तुमच्या दर्शनाने लोक आवडतात. एवढं तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य तुम्हाला त्या श्रवणातून प्राप्त होणार आहे. म्हणून त्या साधन मासामध्ये चांगलं श्रवण करा. त्या श्रवणामध्ये चांगलं वातावरण असतं. आणि म्हणून हा चातुर्मासामध्ये एक मास समजला. महाश्रावण नंतर मग भाद्रपद, मग अश्विन आणि मग कार्तिक. श्रवण झालं की भाद्रपद म्हणजे चांगलं उत्तम श्रवण केले की चांगले दिवस येतात. भाद्रपद. अश्विन म्हणजे शाश्वत आहे, ते दात येत नाही. ऐश्वर, कीर्ती, प्रताप प्राप्त होतो. आणि मग कार्तिक. कीर्ती
शाश्वत राहते, अमर राहते आणि त्याच्यातून तुम्ही सुख आनंद बोलता आनंद हे या भक्तीच्या योगे या श्रावण मासातल्या भक्तीच्या योगे प्राप्त होणारं फळ आहे. तर प्रत्येकाने ते करावं अशी प्रत्येकाला कळकळीचं सांगणं आहे. जर तुम्ही ऐकलं आणि त्याप्रमाणे आचरण केलं, ते अंमलात आणलं, जीवन निश्चितच तुमच्या जीवनात तुम्हाला लागेल. राजाधिराज सद्गुणाश्री सिद्धरामेश्वर महाराज राजाधिराज सद्गुणाश्री भाऊसाहेब महाराज राजाधिराज सद्गुणाश्री निसर्गदत्त महाराज जय.